भाऊ 3 तारखेचा रिझल्ट आता 21 डिसेंबरला लागणार आहे. 21 डिसेंबरले कायले लावते म्हणा, 31 डिसेंबरले लावायला पाहिजे. 31 डिसेंबरले म्हणजे हारणारा बी खुश हा. आणि जितणारा बी खुश. भाऊ हे बरोबर नाही आहे. अबे ईव्हीएम मध्ये काही सेटिंग राहिली असन करायची म्हणून एवढे दिवस ठेवले त्याईनं. पण बरोबर नाही ना भाऊ, हे कोणाच्या आदेशानं होऊन राहिलं हे? कोर्टाचा आदेश आहे भाऊ, म्हणून 21 तारखेला रिझल्ट करायचा आहे. हायकोर्टाच्या आदेशानं होऊन राहिलं ना. हायकोर्टाचे आदेश हे म्हणते का नागपूरचे जेवढे स्ट्रीट वेंडर आहे आणि ठेलेवाले आहे हे जोपर्यंत त्याच्या सर्वे नाही होत, त्याला लायसन नाही भेटत, त्याच्या पर्याय व्यवस्था नाही होत, तोपर्यंत तुम्ही याचे ठेले हटवू नाही शकत. हा हायकोर्टाचा आदेश आहे. तरी पण हे लोक मान्य करते का नाही मान्य करत? मग हे चुनाव आयोगचं कसं मान्य करून राहिले का नाही 21 तारखेला वोटिंगचा रिझल्ट लागला पाहिजे? आता मला सांग, एवढे दिवस ते जे मशीन आहे तिथं त्याची देखरेख कोण करन? हे इलेक्शनच्या दिवशी तर पाहून घेतलं आपण ना, किती पैसे वाटले तर आणि किती बोगस वोटिंग झाली तर. हे व्यवस्था आपलीवाली. म्हणजे वोटिंग वाल्यासाठी हायकोर्टाचा आदेश मान्य आहे आणि ठेलेवाल्यासाठी हायकोर्टाचा मान्य नाही आहे ना? असंच झालं नाही हे? भाऊ तुमचं म्हणणं एकदम बरोबर आहे. आपल्या सर्व लोकांना आता रोडावरच उतरावं लागते भाऊ.